काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आणि ते पळून गेले। हल्ल्यानंतर या दहशतवाद्यांनी वेशांतर केल्याची माहिती समोर आली आहे। हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांनी आपले पोशाखही बदलले होते अशी माहिती समोर आली आहे। बघूया। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश सुन्न झालाय। सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक काश्मीरच्या पहलगाममध्ये फिरत होते। त्याचवेळी झाडाझुडपातून आलेल्या दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला। या निष्पाप जीवांवर गोळीबार करून दहशतवादी पसार झाले। आता या दहशतवाद्यांबाबत मोठी माहिती समोर आली आहे। हल्ल्यानंतर या दहशतवाद्यांनी वेशांतर केल्याचं समोर आले। हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी पोशाखही बदलल्याचा संशय आहे। पोलिसांपासून पळून जाण्यासाठी हल्लेखोर दहशतवाद्यांनी आपलं रूप बदलल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांनी पोशाख देखील बदललाय। दहशतवाद्यांनी त्यांचे केस आणि दाढीही बदलल्याचा संशय आहे। दहशतवाद्यांनी गोळीबारासाठी वापरलेली शस्त्र जंगलात लपवली असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। या दहशतवाद्यांनी फक्त रेकी केली नाही तर हल्ला केल्यानंतर कुठे जंगलामध्ये पळून जायचं आणि त्यानंतर कसा आपला बंदोबस्त करायचा याची सुद्धा पूर्ण तयारी करून ठेवली होती। याच अनुषंगाने पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर ज्या प्रकारे जॉइंट पेट्रोलिंग आर्मी सीआरपीएफ त्याचबरोबर जम्मू काश्मीरच्या स्टेट पोलीस द्वारा चालू आहे त्याला चकवा देण्यासाठी आता या दहशतवाद्यांनी वेशांतर केलेलं आहे। त्यांची दाढी काढलेली आहे, केस काढलेले आहेत, ज्याच्या माध्यमातून ते या सुरक्षा दलाला चकवा देऊ शकतील। आज घडीला 20 लाखाचं इनाम भारत सरकारनं या दहशतवाद्यांविरुद्ध जाहीर केलेलं आहे। त्यांचे स्केचेस सुद्धा सामान्य नागरिकांना त्या ठिकाणी दाखवलेले आहेत आणि याच्या माध्यमातून येणाऱ्या काही दिवसांमध्ये नक्कीच या दहशतवाद्यांना पकडण्याचा प्रयत्न भारतीय सेना करणार आहे। पण याला चकवा देण्यासाठी अशा प्रकारचं वेशांतर, अशा प्रकारची दाढी काढणं, केस काढणं या माध्यमातून हे दहशतवादी चकवा देण्याचा प्रयत्न करतायत। पहलगाम सारख्या डोंगराळ आणि जंगली भागात पोहोचण्यासाठी दहशतवादी अल्पाइन क्वेस्ट सारख्या ॲपचा वापर करतात। हे ॲप प्रत्यक्षात गुगल अर्थचं अपडेटेड व्हर्जन आहे, जे प्रामुख्याने डोंगराळ भागात, जंगलांमध्ये आणि नद्यांमध्ये हालचालींसाठी वापरले जातं। जनरली दहशतवादी हल्ला करून पळून जातात तर त्यावेळेला ते आपले कपडे बदलतात, दाढी वगैरे कापतात, अशानंतर आपले वेशांतर थोडंफार करायचा प्रयत्न करतात, ज्यामुळे त्यांना पकडणं हे थोडं डिफिकल्ट होईल। आता हे दहशतवादी जातील कुठे तर दोन गोष्टी होऊ शकतात। एक तर हे पाकिस्तानामध्ये परत जाऊ शकतील, तो एक भाग झाला, किंवा दुसरं जो जंगलामध्ये ज्या किंवा डोंगरावरती जिथे गुहा आहेत, जिथे लपायला भरपूर जागा अवेलेबल आहेत, तिथे जाऊन ते थांबतील, किंवा तिसरं कुठल्या तरी मोठ्या गावामध्ये एखाद्या घरामध्ये जाऊन ते लपतील। तर ही लपण्याची शक्यता गावामध्ये, घरामध्ये ही अतिशय कमी आहे। पाकिस्तानमध्ये जाणं त्यांच्याकडचा सोपं नसेल, परंतु त्यांना एखादं पुन्हा काम मिळालं तर ते पुन्हा परत येतील। तर म्हणून सध्याची जी परिस्थिती आहे त्यात असं वाटतं की हे दहशतवादी पीर पंजालचे जे डोंगर आहेत, त्याच्यावरती ज्या गुहा वगैरे आहेत, तिथे जे घनदाट जंगल आहे तिथे जाऊन लपतील। परंतु एवढं नक्की की हे कुठेही लपले तरी त्यांना शोधून काढलंच जाईल। दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून पळ काढला, मात्र त्यानंतर आता सुरक्षा दल आणि तपास यंत्रणा दहशतवाद्यांच्या मागावर आहेत। वेश बदलला असला तरी त्यांना पकडून कंठस्नान घाला हीच भावना आता प्रत्येक भारतीयाची आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।